चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचे अभिनंदन। यावेळी जीएसटी भरपाईसह चंद्रपूरसाठी मुनगंटीवार यांनी काही मागण्या केल्या। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑन फील्ड आढावा। सुरक्षेत त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीत समोर। यावेळी महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या। सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपसोबत सत्तेत सहभागी। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 न कमी होण्याची भीती असल्याने भाजपची राजकीय खेळ। मंत्रालयात घडलेला प्रकार कलंक लावणारा मंत्री नरहरी झिरवाळांची कबुली। आरोपी ढेरिंगेंची चौकशी सुरू। लाचखोरी प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, झिरवाळांचं स्पष्टीकरण। सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा कायम। आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक। राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये। धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लंगडेंचं नाव न घेता तानाजी सावंतांवरती गंभीर आरोप। सिंधुदुर्गमध्ये कामातील अनियमितता, 3 कर्मचाऱ्यांना सांगलीस भोवली। जिल्हा परिषदेचे 3 कर्मचारी निलंबित। 3 मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची कारवाई। टिपूचा फोटो लावल्यानं त्याचं महान कार्य अनेकांना कळलं। मालेगावच्या उपमहापौरांचा अजब दावा। संविधानात ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपला कसा? तसंच टिपूच्या सैन्यातील अनेक प्रमुख ब्राह्मण, मी ओबीसी वर्गातून आल्यामुळे मला टार्गेट केलं जातंय, शान ए हिंद यांचं वक्तव्य। अकोला पालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव। टिपू सुलतान नाव हटवण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। तर छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सादर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालासह टिपू सुलतान वादावर आजच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। मुआफी मागा नाहीतर तोंड काळं करू, शिवभक्त सचिन पाटील यांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान। बुलढाण्यातील सपकाळांच्या निवासस्थानासमोर जात आव्हान दिलं, व्हिडिओ व्हायरल। गोंदियाच्या सालेकसा येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश। भाजप आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आणि कपेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश दांडेगावकर लवकरच भाजपत प्रवेश करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। मंत्री नरहरी झिरवाळांवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्रा पवारांनी झिरवाळांना दिल्यात, सूत्रांची माहिती। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी बोलवून घेतलं। अल्पसंख्याक संस्थांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सुनेत्रा पवारांनी माहिती मागवल्याचंही कळतंय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनात शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो। शरद पवार एक विचार आहे आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनात लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदे वाद कायम। वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरील टीकेनंतर शिवसेनेकडून शहरात आक्षेपार्ह बॅनर। श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करण्याचं ओपन चॅलेंज आणि यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल, अशा उल्लेखाचं शिवसेनेचं बॅनर। मुंबईमध्ये कोकण भवन उभारा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचं महापौर रितू तावडेंना पत्र। मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणेंचं महापौरांना पत्र। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवारांचा जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याचा अहवाल। सूत्रांची माहिती। विकास खर्गे समितीनं हा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंना सादर केल्याची सूत्रांची माहिती। 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता।
पार्थ पवार निर्दोष असतील आणि असावेतच. मुंढवा जमीन प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर पार्थ पवारांना फोन केला असता आपण निर्दोष असल्याचं पार्थ म्हणाले होते. सुळेंची प्रतिक्रिया. कुणाला वाचवायचं कुणाला अडकवायचं हे सरकारच्या हातात. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावर काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. तर अहवालातील दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी केली. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठ्या लोकांचा वरदहस्त होता हे नक्की. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा त्यावर चर्चा करू अशी ही प्रतिक्रिया. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या समितीनं पारदर्शकच चौकशी केली असेल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. समितीनं अहवालात काय शिफारसी केल्यात ते पाहिलेलं नाही अशी ही प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये काहीही आढळलं नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. मनसे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेली हत्या. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर शून्य हीच आपल्या आयुष्याची किंमत. अमित ठाकरेंची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांच्या दौऱ्यानिमित्त वरळी सी लिंकला आकर्षक विद्युत रोषणाई. मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो असलेली खास रोषणाई. मॅक्रॉ यांचं फ्रान्समध्ये जितके पोस्टर लागले नसतील तितके पोस्टर मुंबईत लागले. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. शिंदेंना मॅक्रॉ फ्रान्समध्ये प्रचारासाठी बोलवतील. शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून राऊतांची खोचक टीका. आज पहाटे मुंबईत दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉ यांचं मुंबई विमानतळावर स्वागत. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ आज मुंबई दौऱ्यावर. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमातही दोन्ही नेते भेट देणार. यावेळी काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल. काही मार्गांवर प्रवेश बंदी. तर आज सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर सगळ्या अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेशबंदी. हिंगोलीमध्ये पोलिसांचा अफूच्या शेतीवर छापा. 3,54,000 रुपये किमतीचं अफू जप्त. शिरळी गावात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. 177 किलो अफू जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं प्रकरण. अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. रॉंग साईडला गाडी का चालवतो असं म्हणत दुचाकीस्वारानं 42 वर्षीय इसमाच्या कानशिलात लगावली. घटनेमध्ये 42 वर्षीय नागरिकाचा मृत्यू. वसईतली धक्कादायक घटना. वसईच्या बऱ्हाणपूर उमळेमान गावात 60 वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या. अज्ञात व्यक्तीकडून महिलेची हत्या. कारण अस्पष्ट. तपास सुरू. बीडच्या पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मद्यपीचा गोंधळ. त्यावेळी पोलीस ठाण्यातील वस्तूंचीही तोडफोड. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्यातल्या शांतीनगर परिसरातून नूतन नीलम अपार्टमेंट ए विंगच्या 5व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. घटनेत 3 जण गंभीर जखमी. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधल्या रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरील विजेचा पोल अचानक कोसळला. उड्डाणपुलाखाली उभी असलेली रिक्षा थोडक्यात बचावली. सुदैवानं जीवितहानी नाही. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वामी छाया या हॉटेलला आग. आगीमध्ये हॉटेलमधलं फर्निचर तसेच विजेची उपकरणं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. यात वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती. बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी.
यवतमाळमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची सफर, महिलांच्या दुःखावर फुंकर म्हणून जीवाची मुंबई आनंदाची सफर उपक्रम, घाटंजी येथील महेश पवार यांच्या रसिकाश्रय संस्थेतर्फे उपक्रमाचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. आठवड्याभरात प्रति क्विंटल 900 रुपयांची घसरण. दर नसल्यामुळे यंदाचा कापूस हंगाम 2 महिने आधीच संपण्याची भीती. रब्बी हंगामातल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभावा इतका दर. धुळ्यात शेतकरी हवालदिल जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 ते 5,800 रुपयांचा दर. हमीभाव मात्र 5,875 रुपये. भंडाऱ्यात फुलांनी सजवलेल्या हार्वेस्टरवरून निघाली शेतकरी पुत्राची वरात. मोहाडी तालुक्यातील वडेगावमध्ये अनोखा विवाह चर्चेत. पाटण तालुक्यातील पाणेरीमध्ये श्री क्षेत्र वाल्मिकी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भजन कीर्तन आणि भारुडातून समाज प्रबोधन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून माल वाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं भारताचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दुबईत उद्घाटन. आयुष जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शिवकालीन युद्धकला शिलंबन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती. यावेळी खोतकरांकडून लाठी कौशल्याचं सादरीकरण. तरुण पिढीनं पारंपरिक युद्धकलेचा वारसा जोपासण्याचं आवाहन. म्हाडाच्या मुंबई मंडळातील 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी करता येणार. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय. मागच्या 3 महिन्यांपासून पगार रखडल्यानं शनी-शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पगार न झाल्यास 2 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा. शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. उघड्या ट्रान्सफॉर्मरला चिकटून मुलीच्या मृत्यूसंबंधी हे आंदोलन करण्यात आलं होतं. नंदुरबारच्या नवापूरमध्ये शाळा परिसरात धुमाकूळ घालणारं वानर अखेर जेरबंद. शिक्षक विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यानंतर एबीपी माझाच्या बातमीमुळे वनविभागाची तात्काळ कारवाई. वाशिमच्या मैनागिरी विद्यालयात 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकार उघड. शिक्षण विभागाकडून तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून सामूहिक कॉपी. मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा धडाका. 10 महिन्यात फुकट्यांकडून 203 कोटींचा दंड वसूल. तर मुंबई विभागातील लोकल ट्रेनमध्ये 9,49,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 27 कोटी 39 लाख रुपयांची दंड वसुली. लोकल रेल्वेचं तिकीट किंवा पास करण्यासाठी वापरलं जाणारं UTS मोबाईल ॲप 1 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं बंद होणार. प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल्वन ॲपचा वापर सुरू करण्याचं रेल्वेचं आवाहन. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे तारिक रहमान आज बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार. ढाकातील संसद परिसरातील साऊथ प्लाझा इथं तारिक रहमान यांचा शपथविधी. भारतासह भूतान, पाकिस्तान, चीन, सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींना आमंत्रण. जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमधील बर्फवृष्टीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली. अरुणाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीवेळी घडलेल्या अपघातात किरेन रिजिजू मदतीला धावले. किरेन रिजिजू यांनी बर्फात अडकलेल्या एका लक्झरी कारला ढकललं. त्यावर घडलेल्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.